सध्या विधान भवनामध्ये पाहायला मिळत आहेत. बिबटा फार गाजतोय आणि या बिबट्यांच्या मुद्द्याकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? कारण गणेश नाईक यांनी विधान केलंय की 1 कोटीच्या शेळ्या विकत घेऊ, जंगलात सोडू, म्हणजे तिथे खाद्य असं आक्रमण करणार नाही, हल्ले करणार नाही, नक्षक बन. त्याचं कारणच वेगळं असतं. ज्यावेळी त्यांना आता उन्हामध्ये विदर्भाचं ऊन बघा तुम्ही, त्यांना पाणी आणि खाद्य नाही मिळालं तर शहराकडे नक्कीच ते उपाशी तर राहू शकत नाही. कारण ते बिबट्या हा सगळ्यात जास्त क्रूर असतो आणि त्याला मनुष्याचा रक्ताचा थोडा जरी सुगंध आला तर तो त्या वासावर, पावलाच्या वासावर तो येतो. अनेक आदिवासी आमच्या भगिनी आहेत, मुलं आहेत, यांच्याकडे तो जाऊन त्यांना पकडून नेणं किंवा त्यांना उचलून नेणं, जुन्नरसारख्या ठिकाणी आज मोठी मोठी आंदोलनं होणं. वनमंत्री गणेश नाईकांनी उपाय चांगला दिलेला आहे की आपण त्यांच्यासाठी खाद्य म्हणून तात्पुरती त्यांना आपण शेळ्या मेंढ्या आपण देऊ म्हणून, म्हणजे त्या शहरात येण्यापासून ते वाचतील, म्हणजे कमी येतील. पण मला एवढंच सांगायचं आहे की हे आपण तात्पुरती उपाययोजना करतो. त्यांचं जे खाद्य आहे, त्यांची जी चेन आहे खाद्याची, म्हणजे ते लोक काय खातात तर हरणं आहेत, वानर आहेत, वेगवेगळे छोटे मोठे प्राणी आहेत, जंगली प्राणी. त्यांचं जर आपण उत्पन्न वाढवलं जंगलामध्ये तर मला वाटत नाही शहराकडे बिबटे येतील. आणि बहु सारख्या ठिकाणी आमच्या मुंबईला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधून शहराच्या सोसायटीमध्ये आता बिबटे यायला लागले आणि CCTV कॅमेरामुळे ते बिबटे दिसायला लागले आणि ते बिबटे दारामध्ये कुत्रा बांध असतात तो घेऊन जातात आहेत. याला पर्याय एकच आहे की त्यांना त्यांचं जे खाद्य आहे ते त्यांना जंगलामध्ये मिळणं गरजेचं आहे. आणि जंगलतोड वाचून तिथे ज्या सोसायट्या होतात आहेत त्याही चुकीचं आहे. आपण त्यांच्या जंगलात शिरल्यावर ते आपल्या घरातच येणार, ते स्वाभाविकच आहे. आता यावेळी पावसात साप किती बाहेर आले, त्यांना त्यांचं जंगलच राहिलं नाही तर ते काय करणार. पण त्यांना आता शेळ्या मेंढा पर्याय दिलेला आहे वनमंत्र्यांनी. त्या पर्यायाबरोबरच जर त्यांनी हे उत्पन्न वाढवलं इतर खाद्याचं त्यांचं चेन, तर मला वाटतं नक्कीच हे बिबटे शहराबाहेर येणार नाही आणि बकऱ्या वगैरे देणं हे तात्पुरतीचा ही उपाययोजना आहे. नक्कीच. मग ताई, परमनंट उपाय काय करायला पाहिजे? आणि गणेश नाईक हे तुमचे जुने सहकारी आहे खरं तर, त्यांना तुम्ही काय सुचवू इच्छिता? मी काय सुचवणार, ते ज्येष्ठ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. पूर्वी ते वनखात्यात होते, आजही ते वनखातं सांभाळतात आणि चांगल्या प्रकारे सांभाळतात ते. त्याच्यामुळे तर त्यांनी एवढा मोठ्या शेळ्या मेंढ्यांचा उपाय आपल्या महाराष्ट्राला सांगितलं ना की मी 1 कोटीचे वगैरे बकऱ्या वगैरे दे. बकऱ्या शेळ्या मेंढ्या देण्यापेक्षा त्यांनी इतर पण जे खाणारं बिबट्याचं खाद्य आहे ते उत्पन्न वाढवावं आणि त्याच्याकडे लक्ष जास्त द्यावं. कारण असे अनेक प्राणी आहेत, त्याला 2-3 वेळा ते मुलं उत्पन्न करतात, बाळ देतात, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं तर मला वाटतं बिबट्या हा शहरात येणार नाही. काही बरेचसे इमारतींचे निर्माण बाकी आहेत नवी मुंबईमध्ये, गावठाण आहेत, त्यांचं पण निर्माण होत नाही आहे, त्यांना देखील NOCs मिळत नाही आहे. काय तुम्ही सांगू इच्छिता? तुम्ही अधिवेशनामध्ये घेणार का? मी 2004 पासून ग्रामस्थांची रेग्युलाइज म्हणून सातत्याने प्रयत्न केला आणि तो होती आला होता. गेल्या वेळी शिदोरी नावाची कंपनी मी सिडकोकडनं गावामध्ये लावून सर्वे सुरू केला प्रॉपर्टी कार्डचा की घरं नावी करायचं. देवाभाऊंनी त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्री असताना हे आमचं काम केलं होतं. 2015ला ज्यावेळी मी सर्वे केला त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून सिडकोवर मोर्चा काढून ती जी कंपनी होती ती बंद पाडली. सर्वे म्हणून आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे सिडको एकदा कुठलं काम केल्यावर परत करताना किती मुश्किल होते. तो सर्वे बंद केल्यामुळे आमची जी घरं कायमस्वरूपी होणार होती, आमची म्हातारी कामगारांची सगळी छोटी छोटी घरं आहेत, सगळी रिडेव्हलपमेंटला आलेले आहेत, सगळी 40 केलेले आहेत, मोडकळीला आलेले आहेत. मोठा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती असेल ज्यावेळी मी 2.5 पैसा आणला देवाभाऊ दिला अगोदर मुख्यमंत्री असताना, जी मी मागणी आणून दिली 100%ची, सगळ्या झालेलं आहे आणि पुढचंही होत राहणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरव सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.